नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील अशा एका विषयावर सखोल चिंतन करणार आहोत, जो महाराजांच्या वाङ्मयाचा मुख्य प्राण आहे. तो म्हणजे अनुसंधान म्हणजे काय आणि रोजच्या कामात राहून 24 तास नामात अखंड कसे राहावे. भक्तांनो, आपल्यापैकी अनेक साधक आणि भक्त नेहमी तक्रार करतात की महाराज, आम्ही जेव्हा पूजेला बसतो किंवा माळ जपायला घेतो तेव्हा 10 ते 15 मिनिटे नामस्मरण होते, पण जसे आम्ही कामाला लागतो, दुकानात जातो, स्वयंपाक करतो किंवा लोकांशी बोलतो तसे आमचे नाम सुटून जाते. मग 24 तास देवाची आठवण ठेवायची कशी? श्री गोंदवलेकर महाराजांनी या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोप्या आणि अद्भुत शब्दात दिले आहे. महाराज सांगायचे, अरे बाबांनो, नामासाठी कामे सोडायची गरज नाही आणि कामासाठी नाम सोडायची गरज नाही. शरीराने जगातील सर्व कर्तव्य करा, पण मनाचा दोर रामरायाशी जोडून ठेवा. यालाच अनुसंधान म्हणतात. आजच्या या विशेष महाप्रवचनात आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते गूढ सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे ऐकल्यावर तुमचे प्रत्येक काम हीच देवाची पूजा बनून जाईल. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी अनुसंधान या आध्यात्मिक शब्दाची व्याख्या अगदी साध्या आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणाने समजावून सांगितली आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, अनुसंधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सतत देवाची आठवण असणे होय. जशी एखादी आई कामात व्यस्त असतानाही तिच्या मनात कोपऱ्यात पाळण्यात झोपलेल्या तिच्या लहान लेकराची सत्वन आठवण करत असते, अगदी तसेच संसारात कामे करताना मनात रामरायाची आठवण असणे म्हणजेच अनुसंधान. महाराज पुढे समजावून सांगतात, जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर खूप मोठे कर्ज असते तेव्हा तो दुकानात बसतो, लोकांचे पैसे देतो, घरचे काम करतो, पण त्याच्या डोक्यातून कर्जाचा विचार एका क्षणासाठी तरी जातो का? नाही. तद्वतच जो खरा रामभक्त असतो तो हाताने सर्व कामे करतो, पण त्याच्या अंतःकरणात माझा रामराया माझ्या सोबत आहे हे अनुसंधान अखंड चालू असते. महाराज स्पष्ट सांगतात, फक्त माळ ओढणे म्हणजे परमार्थ नव्हे. माळ ओढताना मन जगात भटकट असते तर त्या माळेचा काय उपयोग? पण शेतात राबताना, गाडी चालवताना किंवा स्वयंपाक करताना मन जर रामाच्या चरणी असेल तर ते खरे अखंड नामस्मरण होय. अनेक साधक महाराजांकडे यायचे आणि विचारायचे, महाराज, काम करताना आमचे नाव तुटते, त्यावर काय उपाय करावा? यावर साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेली सोपी युक्ती ही जगातील प्रत्येक साधकासाठी वरदान ठरली आहे. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, नाम सुटले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तिथूनच पुन्हा नाम घेणे सुरू करा. महाराज अतिशय व्यावहारिक नियम सांगतात. नियम पहिला, कामाची सुरुवात आणि शेवट नामाचे करा. कोणतेही काम सुरू करताना आधी म्हणा, हे रामा, हे काम मी तुझ्यासाठी करत आहे, आणि काम संपल्यावर म्हणा, हे काम मी तुझ्या चरणी अर्पण करतो. अशाने कामाच्या सुरुवातीला आणि शेवटी अनुसंधान टिकून राहते. नियम दुसरा, श्वासाची जोड द्या. जसा श्वास घ्यायला आपल्याला वेगळा वेळ काढावा लागत नाही, श्वास आपोआप चालू असतो, तसेच नाम हे श्वासासारखे नैसर्गिक बनवून टाका. नियम तिसरा, दृश्याला नामाची जोड द्या. जगात जे जे पाहाल, जसे की झाडे, माणसे, सूर्य, चंद्र, त्या सर्वांमध्ये रामाचे रूप पहा. मग जग पाहताच देवाची आठवण येईल. महाराज नेहमी सांगायचे, नामस्मरण हा कसलाही ताण किंवा ओझे नसून तो सहज आनंद आहे. महाराज म्हणतात, तुम्ही नामाला एखादा कठीण नियम बनवू नका.
मला आज एवढ्या माळी जप करायचाच आहे असा हट्ट धरून ताण घेऊ नका. नामात हट्टापेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. जसा एखादा छोटा मुलगा खेळताना फिरताना आनंदाने आई आई म्हणून हाक मारतो, तसे तुम्ही दिवसभरात उठताना बसताना जेवताना अगदी सहजतेने श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा. नामामध्ये जो गोडवा आहे तो जगातल्या कोणत्याही विषयात नाही. एकदा ही सवय जडली की नाम घेण्याशिवाय मन राहूच शकणार नाही. महाराज आपल्या प्रवचनात संत सावतामाळी आणि संत जनाबाई यांचे उदाहरण देत असत. महाराज म्हणायचे, संत सावतामाळी शेतात कांदे मुळे भाजी पिकवायचे आणि विकायचे. पण ते काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ते शेतात काम करताना विठ्ठलाचे अनुसंधान कधीच विसरले नाही. संत जनाबाई दळण दळताना शेण काढताना अखंड नाम घ्यायच्या. म्हणूनच साक्षात पांडुरंग त्यांच्यासोबत दळण दळायला यायचा. महाराज म्हणतात, संतांनी कधी कामी सोडले नाहीत. त्यांनी कामालाच परमार्थाचे साधन बनवले. आपणही आपल्या रोजच्या धंद्यात, नोकरीत आणि गृहिणींनी घरकामात नाम जोडले तर घरच पंढरपूर आणि गोंदवले बनेल. भक्तांनो, तुमच्या रोजच्या आयुष्यात 24 तास रामस्मरणाचे अनुसंधान टिकवण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे सुवर्ण 5 नियम आजच अंमलात आणा. 1. सकाळी उठल्या उठल्या नाम. डोळे उघडल्या उघडल्या पलंगावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी 5 वेळा श्रीराम जय राम जय जय राम नक्की म्हणा. 2. कामाच्या मधोमध ब्रेक घ्या. दर 1 तासाने 15 सेकंदासाठी काम थांबवा, खोल श्वास घ्या आणि 5 वेळा नामस्मरण करून पुन्हा कामाला लागा. 3. जिभेला सवय लावा. जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता, प्रवास करता किंवा चालता तेव्हा तोंड बंद ठेवून जिभेने मनातल्या मनात नाम सुरू ठेवा. 4. जेवताना अनुसंधान. जेवणाचा पहिला घास घेण्यापूर्वी रामाचे स्मरण करा आणि अन्नाला प्रसाद मानून खा. 5. झोपताना अंतिम नाम. रात्री झोप येईपर्यंत मनात नामाचा जप चालू ठेवा. झोपेतही तुमचे अनुसंधान चालूच राहील. तर भक्तांनो, अखंड अनुसंधान आणि नामाचा सहज मार्ग या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि अंतर्मुख करणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून कामात राहूनही रामाचे अनुसंधान टिकवण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या साधनेला नवी दिशा दिली असेल आणि मनाला आनंद दिला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामाच्या अनुसंधानात लीन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि साधनेत प्रगती घडवणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.